शुभ सकाळ मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आज सुद्धा आपण सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरींचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात केली. सुरुवात करताना आपली स्वीटी काय सकाळ सकाळ पारी भेटायचं कधी विसरतच नाही. तिला भेटून रानात गेलो आणि आपल्या पवन शेटना धुवून काढलं, कारण की पवन शेट उद्या मैदानावर पळायचं होतं. गरम पाण्याचा शेक दिला. ज्या नसा ताणलेल्या असतात त्या मोकळ्या होत्यात, म्हणून गरम पाण्यानं कधी पण बैल पळायच्या अगोदर शेकून घ्यायचा, म्हणून आम्ही देखील शेकून घेतला. त्याच्यानंतर वैरण संपलेली, मग सुमित भाई आणि मी जाऊन वैरण घेऊन आलो. अतुलचं आणि वरचं तोपर्यंत जुगलेलं, त्यांचं कसं बस मिटावलं. फक्त भांडणं त्यांची चाललेली बिस्लेरीच्या कंपनीवर. तेव्हा म्हणायचं ही कंपनी, हो म्हणायचं ती कंपनी, आणि दोन्हीतलं पाणी कुठलं चांगलं हे जेव्हा यांचा तंटा चाललेला. यांचा सगळा विषय आपण तिथं संपवला. त्याच्यानंतर पार्टी केली, म्हणजे आम्ही तिघांनी पण तिथं कॅफेत आपल्या खायला. पॉकेट कॅफे म्हणजे खतरनाक मध्ये खायला मिळतं, तुम्ही पण या कधीतरी. तिथनं नंतर घरी गेलो, कारण की आपलं एडिटिंग करायचं होतं. आपली एक नवीन शॉर्ट फिल्म येते, त्याचं एडिटिंग करत बसलो. एडिटिंग पूर्ण केलं, लवकरच आपली शॉर्ट फिल्म सुद्धा रिलीज होईल आणि बघायला विसरायचं नाही, मी लिंक तुम्हाला देईन. त्याच्यानंतर आपल्या बैलाला सर्दी झालेली, म्हणजे पवन शेटला, त्याच्यामुळे त्यांना दुरी दिली आणि छाती मोकळी करून घेतली. पवन शेट उद्या पळायचं होतं, त्याच्यामुळे छाती मोकळी झाली तर अजून त्यांना ताव मिळेल आणि चांगल्या प्रकारे ते पळतील. थांबूया इथेच आणि भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. काय चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद.